गिअर मध्ये असली पुढे जाईल. गिअर मध्येच आहे. दोघाचा एक सोबत फोटो काढायचा आहे. कुठे जायचं आज येडून काय करती येडी काय तू घेऊ नको ना. हॅलो गाईज, गुड मॉर्निंग, वेलकम बॅक टू माय न्यू ब्लॉग. तर काल आमच्या सकाळी घरी जो म्हणजे पाय नव्हतं तो कावळा आलता सोबत, त्याच्यानंतर तो उडून गेला. ठीक आहे, तो आत्ता मला जिमच्या समोर दिसला ह्या अक्षापाशी. इथं त्याला पाय नाहीत. तर गाईज आज फादर आल्या दुकान उघडायला. मी चाललोय घरी आता, आंघोळ वगैरे करायच्या, बाहेर जायचंय फादरला. तर गाईज आम्हाला सगळ्यांना मम्मी नाश्ता बनवून दिलाय. दीदी तर खात बसली एकटीच. मम्मी हे दे काहीतरी करते अजून, नाही ती पण खाते. आणि मी पण हे दीदी आमची शायनिंग मारते उगा, नाही का? ए मार खाशी ना बाहेर ग बस. गरम गरम द्या खाऊ. तर गाईज सुट्टी तर लावल्या, कारण की फादरने तिकडं पेट्रोल टाकायला नेलं ते आत्ता म्हणजे नाही का, ते जरा हे चालू आहे युद्ध वगैरे इराणचं हे ते. सो त्याच्यामुळे पेट्रोल तिकडूनच येतं. सो त्यांना कळलं वाटतं नाही का, पेट्रोल बंद म्हणजे आपलं बंदच म्हणतोय, वाढणार आहे. सो ते फुल करून आणली टाकी वगैरे. आणि काय म्हणायचं होतं, आमच्या गावातला एक पेट्रोल पंप पण बंद आहे. बघूत किती पेट्रोल टाकलंय, फुल केली बोलल्यात. ओके, फुल आहे. दीदीन फादर चालल्यात. खायला पाहिजे काहीतरी. काय देऊ? तर गाईज आमची दीदी चालली आज नगरला. कशाला कशाला? डॉक्युमेंट्स आणायला कॉलेजवरती. चावी फिरवतात लावून. चालू करू नका. हा फिरव की अजून. बा अजून एकदा फिरव. अरे हा फिरव. हा बस बस. होते खाली. बस लय नको धुळाळ जाईन अख्खात. अख्खीच केली. बस बस बस. तुम्ही म्हणा ना लय नाटक नको रे खाली. गिअर मध्ये असली पुढे जाईल. गिअर मध्येच आहे. काय झालं तिथे? तिथे का माघारी आलात तुम्ही? सगळं दीदीमुळे झालंय हे. साईड पण आलं येड आमचं. तर गाईज मी जेवण करायला बसलोय आणि सगळे खाली जेवत्यात. आप्पा ह्या साईडला आहेत. दीदी कशी बसल्या. दीदी झुक के रहना पडेगा मेरे. गुड. फादर बाहेर गेल्यात. तर गाईज रात्रीचे 8 वाजल्यात आणि आमची दीदीला आता फोटो काढायचं सुचलंय इतक्या उशिरात. तर आता शूट करायचं आहे आम्हाला. कॅमेरा वगैरे काढलाय, मी पण करणार आहे आता शूट. आमचा साईड एकदा अभ्यास करत बसलाय लय शहाणा असल्याने. आप्पा इथं बसल्यात आणि मम्मी काय करते काय माहिती. हां मम्मी स्वयंपाक करते. दीदीचा आवरूस तर थांबलोय, बाहेर आलोय बसलोय. काय आता दीदी म्हणली शूट करायचं म्हणून आता करतोय. मला तर काही इच्छा नव्हती, कारण की मी तर काय होळीला पण होळी नाही खेळलो. जिंदगीतलेच अख्खे रंग उडाल्यातून काही रंग खेळावा आता. जिंदगीने खेळल्यात चांगले रंग. जाऊ द्या, तर मी पण करतो थोडेफार शूट. काय कुठे कुठे नाही. होय बाहेर गप्पा घेऊ नको लाग बाहेर. कुठे जायचं कुठे नाही फोटोशूट करायचं. कुठे जायचं आज येडून काय करती येडी काय तू घेऊ नको ना. काय आवर कॅमेरा काढलाय ना आता. हा ते रंगपंचमीचा फोटोशूट करायचा आहे, रंग लावून हिला. लावायचं आहे रे. हा फोटो काढायचे तिला रंग का लावून. ए पोरे कुठं चालली? फिरायला. आमच्या दीदीचा मेकअप चालू आहे सध्याला.
तयार होत्यात. बघू शकतात असले नाटके असतात आमच्या घरात की काही सांगायचंच नाही. 1-2 तास तर इकडंच जातात डायरेक्ट. निम्मी रात्रच डायरेक्ट 12 वाजता फोटोशूट होऊन चालू आम्हाला. जाऊ द्या गाईज, हे लय आपलं नाही का काय पण बोलायला दिवसा वेळ नसतो, काय लढाई जात नाही. हा मग काय, तू काय चालली का काय त्या इराण फिराणला लढायला भारताकडून? काय म्हणला? लाल रंग लाल लाल रंग ही बघ आपण सुद्धा कळत एवढे भोले बाबडे आपल्या आप्पा. एवढं उठून दिसत नाही. लाल रंग चल गेला राहू दे आता चला. तर काय आमच्याकडे रंगाचं जरा कमतरता आली, सो आम्ही कुंकू लावलं. इकडं बघा मॅडम, साईड थांबलंय. मला पण दिदीने नटिवलंय. आमचा साईड आहे आता, आमचा फोटोशूट करणार आहे दोघाचा एक सोबत फोटो काढायचा आहे. तर काय आता गाडीत शूट करायचंय. बस चल दाखवतो मी कसा करा. हा नाही घेत, बस तू असं ह्या साईडने घेतो. शूट झालं, काढलं ते. तिथलं शूट तुम्हाला दाखवलं नाही, काढलंय आता तिथे. लॉक कर शूट वगैरे. चला घरात लावू दे ना. तसा पण साईड आहेच की सगळ्याच्या तोंडाला. लावू दे तुझ्या. उठणं लावलं आणि का डोक्यात नको हो तू. ड्युटीला जायचंय नको नको हो का साईड्या साईड्या सांगा साईड्या हो का. ड्युटीला जायचंय बस जेवण झालंय आता. आता कलिंगड खातोय आम्ही सगळे. वाजच घेईन मग काढून त्याला ते गिफ्ट येतात घे तुला. दीदीची आई शाम मला घ्या. एसटीला पेट्रोल टाकायला काय काय जोरात बोल जरा. अरे पेट्रोल बंद होणार रे पेट्रोल. हा मग तुला शाळेत जायला नको लगेच. हा ना सुट्ट्या एसटीला पेट्रोल लागत पण पेट्रोलच संपले. इराण वर्सेस तुलाच नाही माहित मला नाही. अमेरिका म्हणजे कसली तरी वर्ल्ड वॉर चालली. इकडून गोळ्या तिकडून गोळ्या. दीदी साफसफाई करते. हा. तर गाईज आजचा जो ब्लॉग आहे तो आपण इथेच समाप्त करू. भेटू त्याच्या नेक्स्ट ब्लॉगमध्ये. आय होप की आजचा ब्लॉग आवडला असेल तर लाईक कमेंट शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू फॉर वॉचिंग. बाय बाय.